मित्रांनो बघा, लग्न झालेल्या बायका, ज्या बायकांचं लग्न, ज्या बायकांचं मॅरेज झालेलं आहे, ज्या बायकांचं वय 30च्या पुढे आहे, तर मित्रांनो अशा बायकांना जेव्हा एखाद्या परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडतात, जेव्हा त्यांना ना आपला नवरा सोडून एखादा परपुरुष जेव्हा त्यांना आवडू लागतो, तेव्हा मित्रांनो त्या बायकांना त्या परपुरुषाला कोणते कोणते इशारे त्याला देतात, तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ॲक्च्युली मित्रांनो आज ना मी तुम्हाला लग्न झालेल्या बायकांचे असे 3 छुपे संकेत, म्हणजे त्यांचे असे ना 3 छुपे इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे इशारे ना ओळखायला जरा कठीण असतात। म्हणजे ते इशारे ना जेव्हा एखादी लग्न झालेली बाई तुम्हाला देईल ना, तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की म्हणजे यार म्हणजे ही गोष्ट ना एकदम नॉर्मल आहे, पण त्या गोष्टीला ना तुम्ही कधी नॉर्मलमध्ये घेऊ नका। कारण मित्रांनो जेव्हा ना एखादी लग्न झालेली बाई असे इशारे एखाद्या परपुरुषाला देते ना, तर त्याचा अर्थ तसाच असतो। म्हणजे त्याचा अर्थ ना असाच असतो की तिला तो पुरुष, तिला तो मुलगा तिला आवडतो, आणि म्हणजे तिला ना त्या मुलग्यासोबत, त्या पुरुषासोबत तिला संबंध ठेवायचे आहेत। तर मित्रांनो ते इशारे आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, तर मित्रांनो ते इशारे ना नीट तुम्ही ऐका। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या समोर ना आपल्या नवऱ्याची तक्रार करणं, तुमच्या समोर ना आपल्या नवऱ्याला बेइज्जत करणं, आपल्या नवऱ्याबद्दल ना काहीतरी वाईट साईड गोष्टी तुम्हाला सांगणं। आता बघा मित्रांनो, जेव्हा ना एखादी लग्न झालेली बाई परपुरुषाच्या समोर जेव्हा आपल्या नवऱ्याला जलील करते, जेव्हा म्हणजे समोर ना आपल्या नवऱ्याबद्दल तक्रार करते, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर ना जर एखादी लग्न झालेली बाई तुम्हाला जर असं बोलून दाखवत असेल की अरे तुला काय सांगू, माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं आहे, मला म्हणजे कसा नवरा देवाने दिलाय की म्हणजे आता मी तुला काय बोलू, म्हणजे मी ना कोणत्या जन्मामध्ये एवढं पाप केलं होतं की म्हणजे मला असा ध्यान भेटला। म्हणजे मित्रांनो असं ना जर ती तुम्हाला बोलते की फॉर एक्झाम्पल अरे माझा नवरा ना कायमचा म्हणजे दारू पितो, कायमचा माझ्यावरती हात उचलतो, म्हणजे अक्षरशः मी ना माझ्या नवऱ्याला कंटाळली आहे, आता म्हणजे माझं ना माझ्या नवऱ्यावरती प्रेम असतं ना प्रेम, तर ते प्रेम ना आता उरलंच नाही आहे, तो मला ना वेळ पण देत नाही, तो माझ्यावर प्रेम पण करत नाही, आणि म्हणजे माझ्या गरजा ना तो पूर्ण पण करू शकत नाही, एवढा मला बेकार नवरा भेटलाय ना की म्हणजे मी तुला काय सांगू आणि कसं सांगू। असं जर म्हणजे ती ना आपल्या नवऱ्याबद्दल तुम्हाला जर अशा गोष्टी जर ती सांगत असेल, आणि मित्रांनो हे बोलताना ना जर तेव्हाच तुमचं ती कौतुक पण करते, जसं की फॉर एक्झाम्पल तू बघ ना किती चांगला आहेस, तू मला किती समजून घेतोस, म्हणजे माझ्या भावना तुला म्हणजे कशा समजतात, म्हणजे काश तुझ्यासारखा माझा नवरा असता तर म्हणजे मी ना खूप जास्त खुश झाली असती। असं म्हणजे जर त्याच वेळेला ना जर ती तुमचं कौतुक पण करते, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूप जास्त आवडता। कारण मित्रांनो जेव्हा एखादी लग्न झालेली बाई एखाद्या परपुरुषाच्या समोर आपल्या नवऱ्याला जलील करते, तर त्याच्या मागे ना तिचा उद्देश असा असतो की म्हणजे ती ना त्या परपुरुषाला ह्या गोष्टीची जाणीव त्याला ती करून देत असते की अरे वेड्या, मला माझा नवरा ना अजिबात आवडत नाही, आणि माझं माझ्या नवऱ्यावर ना प्रेम नाही आहे, आणि मला तू ना खूप जास्त आवडतोस, असं म्हणजे तिला ना त्या परपुरुषाला जाणीव करून तिला द्यायचं असतं। तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे। आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो घरगुती कामांचा बहाणा बनवून तुम्हाला आपल्या घरी बोलवणं, किंवा तुमच्यासोबत ना कुठेतरी फिरणं। काय बोललो मी? घरगुती कामांचा बहाणा बनवून, म्हणजे मित्रांनो घरगुती कामांचा कोणता ना कोणता तरी बहाणा बनवून तुम्हाला ना आपल्या घरी बोलवणं, किंवा तुमच्यासोबत ना कुठेतरी फिरायला जाणं। जसं की फॉर एक्झाम्पल ती म्हणजे तुम्हाला ना
आपल्या घरी बोलवणार आणि कोणता ना कोणता तरी ना ती बहाणा म्हणजे असा शोधणार. जसं की फॉर एक्झाम्पल, अरे माझ्या घराचा पंखा ना म्हणजे कामच करत नाही आहे, तू जरा म्हणजे घरी येऊन बघतोस का? अरे माझ्या घरी ना असं असं झालं आहे, तर म्हणजे तू प्लीज माझ्या घरी म्हणजे जरा म्हणजे येतोस का? असं म्हणजे काही ना काहीतरी बहाणा बनवणार. किंवा ती तुम्हाला ना असं पण सांगणार, अरे म्हणजे मला आता ना सुपर मार्केटमध्ये जाऊन थोडीशी खरेदी करायची होती, पण माझा नवरा ना बाहेर गेला आहे आणि सामान मला खूप जास्त आणायचं आहे, तर तू माझ्यासोबत जरा येतोस का प्लीज? असं म्हणजे ती ना कोणता तरी बहाणा बनवणार. आणि कदाचित ना ती तुम्हाला असं पण बोलेल, अरे मला ना जरा स्टेशनला जायचं होतं, तर म्हणजे तुझ्याकडे स्कूटी आहे, तर तू मला प्लीज स्टेशनला सोडतोस का? असं म्हणजे ती ना काही ना काहीतरी बहाणा बनवून तुमच्यासोबत ना ती म्हणजे राहण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, हा पण इशारा हेच सांगतो की मित्रांनो, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो, लग्न झालेली बाई एखाद्या परपुरुषासोबत असं तेव्हाच वागते जेव्हा तिला तो परपुरुष आपल्या नवऱ्यापेक्षा तिला तो आवडत असतो. तर मित्रांनो, हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्यासोबत ना एकदम मोकळेपणाने तुमच्यासोबत वागणं आणि बोलणं. काय बोललो मी? तुमच्यासोबत ना अगदी मोकळेपणाने तुमच्यासोबत वागणं आणि बोलणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी लग्न झालेली बाई ना तुमच्यासोबत अगदी मोकळेपणाने जर ती वागते किंवा बोलते आणि मित्रांनो ती ना न लाज बाळगता, न म्हणजे लाजता किंवा न घाबरता काही पण गोष्ट तुम्हाला सांगते, म्हणजे मित्रांनो अगदी ना एकदम मोकळेपणाने एकदम फ्रीली जर ती तुमच्यासोबत वागते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना किंवा मुली त्याच पुरुषासोबत एकदम मोकळेपणाने एकदम फ्रीली त्याच पुरुषासोबत त्या वागतात जेव्हा त्यांना तो पुरुष ना आवडत असतो. म्हणजे मित्रांनो तुम्ही असं समजा की मित्रांनो स्त्री ना त्याच पुरुषासोबत मोकळेपणाने वागते जो पुरुष ना तिला आवडतो. नाहीतर मित्रांनो कोणती स्त्री ना असं कोणत्या पण पुरुषासोबत मोकळेपणाने अजिबात बोलत पण नाही आणि वागत तर मुळीच नाही. तर मित्रांनो हे 3 इशारे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.